निघालो आहे. आमची ही ट्रिप आहे 3rd इयरमधली आणि मी आता चालली आहे 2 ज्योतिर्लिंग प्लस 1 धाम आणि गिरनार. ही वाली जी माझी ट्रिप आहे ना खूप एक्साइटमेंटवाली होणार आहे. मी माझ्या लहानपणीच्या फ्रेंड्ससोबत चालले आहे आणि मी तुम्हाला दाखवीन स्टार्ट टू एंड. स्टे कनेक्टेड विथ मी. फायनली आता आम्ही पोचलो आहे वेरावळला इथे स्टेशन आणि आता वाजले आहेत 1:30 वाजला असेल ऑलमोस्ट. आता आम्ही चाललो आहे रूमवरती. गाईस से हाय हाय. आता आम्ही चाललो आहे जेवायला. आम्ही थोडा वेळ आधी चेक इन केलेलं आणि चेक इन करून आता आम्ही चाललो आहे जेवायला. जेवून फ्रेश वगैरे होणार आणि मग नंतरला रेडी होऊन जाऊ दर्शनाला. हाय गाईस. ये कर. हाय. हा आमचा रूम आहे आणि हा रूम आम्हाला 1,500 मध्ये भेटला बार्गेनिंग करून. ऑलमोस्ट होता 3-4 हजारपर्यंत इकडे सगळे रूम होते पण आम्हाला हा 1,500 मध्ये भेटलेला आहे. 3 बेड्स 3 बेड. आम्ही 4 पर्सनसाठी कारण आम्ही इथे स्टे नाही करणार आहे. फक्त. आणि इथून आहे ना समोरच असं गल्लीमधून आहे ना तुम्हाला मंदिर दिसेल. खूप छान आहे. मंदिरची पण व्हिडिओ मी नंतर एक टाकीन रेडी होऊन झाल्यावरती. आता आम्ही आलो इकडे रेडी होतोय. मग रेडी होऊन झाल्यावरती एक व्हिडिओ काढूया. आता आम्ही रेडी झालोय आणि आम्ही चाललो ना मंदिरात. आम्हाला 7 वाजले. रेडी होईपर्यंत आम्ही सगळ्यांनी साड्या वेअर केल्या. आता मी सोमनाथला जाऊ, दर्शन घेऊ आणि तिथून आम्ही जाऊ. आता नवीन सोमनाथला चाललो आहे आणि मग तिथून जुन्या सोमनाथला जाऊ. जर आम्हाला टाईम भेटला तर आम्ही नॉर्मल बाकीचे मंदिर पण घेऊ. आणि हा ठेवून दे. ही लोक आहेत ना मला खूप त्रास देतात यार खिशात. आणि आम्ही आता सगळे रेडी झालो ऑलमोस्ट. या सगळ्यांनी या. आणि इथे समोर आहे मंदिर. इथे बॅकला ह्या गल्ली. आता आम्ही आलो इथे सोमनाथला. भारतातलं फर्स्ट ज्योतिर्लिंग आहे आणि हे इथेच आहे समोर. इथे जे कलर आहे ना हे. आणि इथे ना मोबाईल अलाउड नाही. सो तुम्हाला मोबाईल आतमध्ये घेऊन जायला जमणार नाही. हां माहिती आहे. मोबाईल आता काय मला आतमध्ये घेऊन जायला भेटणार नाही आहे. पण इथून मी छोटेसे क्लिप्स काढीन आणि मी व्लॉगमध्ये टाकणार आहे. मग ते नक्की बघा. आणि आम्ही दर्शन घेऊन येतो आणि मग तुम्हाला सांगतो फिलिंग. इथपर्यंतच आहेत फोटोज अलाउड. पुढे फोटोज अलाउड नाही आहे. आणि लाईन आहे ना इथून स्टार्ट होते तिथपर्यंत आहे. मे बी मला असं वाटतं की आज संडे असल्यामुळे लाईन खूप जास्त असणार आहे आणि गर्दी खूप असणार आहे. तर मला खूप जास्त वेळ लागणार आहे. आणि आता मी स्टार्ट करतो आहे. बघूया किती तासामध्ये येऊ आम्ही. आता ऑलमोस्ट झालेत 7:30. आमचं दर्शन कधीपर्यंत होतं आहे बघूया. सो आता आम्ही निघालो आहे आणि आता आम्ही सोमनाथचं दर्शन घेतलं आहे. दर्शन आहे ना खूप इझिली आम्हाला भेटलं. हाफ ॲन आवर पण नाही गेला आहे दर्शनासाठी आम्हाला. इथेच मंदिर आहे. आमचा फोन आहे ना अलाउड नव्हता आम्हाला. आमचे फोन सगळ्यांचे लॉकरमध्ये ठेवले होते आणि इथे सगळ्यांचेच फोन लॉकरमध्ये ठेवतात. लॉकरसाठी पण खूप जास्त लाईन होती. पण ठीक आहे. तिकडे फाउंटेन मला शो होता पण आम्हाला फाउंटेनचा शो करायला भेटला नाही, बघायला भेटला नाही. आणि आता हे बघायला गेलं तर नवीन मंदिर आहे आणि इथेच थोडं 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे ना जुनं मंदिर पण आहे. तर आता मी तिकडे चाललो आहे जुन्या मंदिराच्या इथे. तर आता आम्ही तिकडे जाऊ. तिकडे मे बी फोन अलाउड आहे तर आम्ही आता बघू फोन.
आणि हा आहे माझा आउटफिट. आम्ही सर्वांनी इथे साड्या घातल्यात. हाय, ही माझी फ्रेंड रेणुका आणि माझ्या 2 फ्रेंड्स इथे आहेत फोटो काढण्यामध्ये बिझी. सो आता मी चाललो आहे जुन्या मंदिरामध्ये. आम्हाला बाकी जास्त काही फिरायला नाही भेटलं आहे, पण ठीक आहे. आम्हाला रेडी होण्यात थोडा टाईम लागला ना, म्हणून. टाकून नको. व्हिडिओ तर आले, सॉरी गाईस, हे टाकावं लागणार मला आता. चला आता जाऊया आपण जुन्या सोमनाथला. काय करू? हाय, आता आम्ही मंदिरासमोर आहोत. थोडंसं जुन्या मंदिराच्या समोर. पहिला आम्ही चुकून तिकडेच गेलेलो. हां, सोमनाथचं मंदिर समजून मग आम्हाला समजलं की हे जुनं मंदिर आहे आणि नवीन मंदिर तिकडे आहे. मग आम्ही रिटर्न खाली उतरलो आणि नवीन मंदिरामध्ये गेलो. आणि हे आता इथे आलो आहे पुन्हा. आणि ते दर्शन घेऊन आम्ही जेवू आणि मग फ्रेश होऊन थोडंसं आम्ही निघू गिरनारला जायला. चेकआउट करू आणि मग नंतर आमची ट्रेन आहे गिरनारसाठी. आणि हा आहे ना इकडचा मेन दरवाजा आहे ना. फायनली आम्ही इथे मंदिरात आलो आहे. ते सोमनाथचं जुनं मंदिर आहे. आणि इथे हे गणपतीचं मंदिर आहे. आणि ही बघा इथे पिंडी आहे. ज्योतिर्लिंग आहे इथे जुनावालं. Small caves. इथून आम्हाला काय फोटो काढायला भेटले नाहीत ना, म्हणून इकडे बॅक साईडला आहे आम्ही. आणि बॅक साईडला आमचा रूम असल्यामुळे ना आम्हाला इथून आहे ना दिसतंय मंदिर पूर्ण क्लिअरली. हे बघा. सो फायनली आम्ही आता निघालोय रूम वरून. आणि आम्हाला खूप एवढं धावत पडत निघालोय ना. आता आम्ही चाललोय वेरावळ स्टेशनला. आमची 11ची ट्रेन आहे. आता वाजले 6:30. ठीक आहे, 11ची पण नाही, ती 10:50ची ट्रेन आहे. आणि आम्हाला खाल्लं पण नाही, आम्हाला खायला पार्सल पण घ्यायचं आहे. आणि आम्हाला ती जुनागडला घेऊन जाणार आहे. तिकडे आम्ही स्टे करणार आहे. जुनागडला आम्ही 1 वाजेपर्यंत पोहोचू मे बी. मग तिकडे जाऊन आम्ही रूमचं बघणार आहे. सो आता आम्ही खूप घाईत आहे. त्यामुळे आम्हाला दाखवू आम्ही तुम्हाला. फायनली आम्ही जुनागडला पोचलो आहे. आणि आता वाजले 12:30. आणि आम्हाला माहीत नाही आहे इकडे बघा माझी बॅग पण. आता आम्हाला माहीत नाही आम्ही कुठे थांबणार आहे. आम्ही आता जाऊन स्टे बघू, ऑटो बघू. आणि आम्ही अजून जेवलो पण नाही. जेवणार, ऑटो बघणार
रूम्स बघणार, ट्रेन सुटली आणि मग त्याच्यानंतर ना आम्ही गिरनारला ट्रेक करायला चालू करणार आहे. 10,000 स्टेप्स आहेत. सो आम्ही चालू आहे तिथे. तर मग आता मी बघतोय रूम्स वगैरे बघतो प्रॉपर किती भेटत आहे सगळं. आता आम्ही इथे थांबलो आहे जेवायला, जेवण घेणार आणि जाणार आता रूमवरती. आता पण चायनीज आहे. चायनीज इकडे मस्त आहे. स्मेल चांगला होता म्हणून आम्ही डिसाईड केलं की आता घ्यायचं आहे. पण पनीर चिल्ली राहिलीच आमची. ऑटो पण केलंय. पनीर चिल्ली राहिली बरोबर. राहिली कारण का ही 10 मिनिटं थांबून शकत आहे. तिला हालत हिची बेकार आहे. तिला 10,000 पायऱ्या चढायच्या आधी एक तास झोपून घ्यायचंय. पण आम्हाला आता जेवायचं, जेवून आता आम्ही झोपणार बिलकुल नाही आहे. आम्ही चेंज करणार, झोपणार आहे, फ्रेश होणार आहे आणि आम्ही निघणार आहे. पटापट. भेटूया लवकरच. बाय.